आज 12 जून आणि मुसळधार पावसाची आता सुरुवात झाली आहे, तरी सुद्धा तुषार मसालेमध्ये कांदा लसूण मसाला चटणी बनवून देण्याचा जोर काही कमी झालेला नाही। कारण मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे खूप जणांच्या चटण्या पेंडिंग राहिलेल्या आहेत। वर्षभराची चटणी करायची म्हटलं की घरातल्या बायकांना भीतीच वाटते। 2 महिने तरी घरात चटणीचा विषय हा घुमतच असतो। ओ आज हे आणून द्या, ते आणून द्या, आज मिरच्या आणायला जाऊया, मसाले आणायला जाऊया। ती चटणी पूर्ण होईपर्यंत बायकांचा काही जीवात जीव येत नाही। त्यात आईची करण्याची पद्धत वेगळी, सासूची करण्याची पद्धत वेगळी आणि सुनानी त्यांच्या पद्धतीने केलेलं सासूला काही पटत नाही। आम्ही अशीच चटणी बनवत होतो, आम्ही तशीच बनवत होतो, यामध्ये हेच घातलं पाहिजे, तेच घातलं पाहिजे, असं हे प्रत्येक घरात असतं। कारण वर्षानुवर्ष पारंपरिक चव जपली गेलेली असते। प्रत्येक घरात वर्षानुवर्ष ठरलेली असते, तीच चव ती खात आलेली असतात आणि नवीन चव त्यांना ऍक्सेप्ट होत नसते। मग तुम्हाला तुमच्या घरात जशी वर्षानुवर्ष कांदा लसूण मसाला चटणी बनत आलेली आहे, त्याच पद्धतीनुसार बनवून घ्यायची असेल तर तुषार मसालेमध्ये येऊन तुम्ही इथेच मिरच्या मसाले सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या घरच्या पद्धतीनुसार, तुमच्या आवडीनुसार इथून मसाला चटणी बनवून घेऊन जाऊ शकता। तुमच्या सासूबाईंच्या पद्धतीनुसार, तुमच्या घरच्या परंपरेनुसार चटणी तर बनवून तयार झालीच, पण तेही कोणतेही कष्ट न घेता मग तुम्हीही खुश आणि घरचेही खुश। तुषार मसालेमध्ये वाळवलेल्या मिरच्यांचा स्टॉक संपायच्या आत तुम्हीही लवकरात लवकर इथे या आणि मसाला चटणी बनवून घ्या।